आज आपण लोणचं बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण कैऱ्या घेतल्यात, हळद, मीठ. कैऱ्या छान धुवून घेतल्यात आपण. आता त्याला हळद आणि मीठ लावून घेऊया. आता मीठ आणि हळद आपण टाकून घेतली. आता एक जीव करून घेऊया. आता हे छान आपण एकत्र केले, मस्त एक जीव झाले. आता आपण याला रात्रभर पेपरवर सुकत ठेवूया. आता तुम्ही पाहू शकता, मी या खापा अशा पेपरवर पसरून ठेवल्यात सुकण्यासाठी. आपण आता रात्रभर हळद मीठ लावून ठेवलं होतं. आता 3 ते 4 तास उन्हात नाही तर फॅन खाली ठेवायचे. मी उन्हात ठेवलेत. आता आपण आंब्याच्या खापाया 2 ते 3 तास ठेवल्या होत्या, त्या आता काढून घेतल्यात एक याच्यात. आता आपल्याला लोणच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. हा लोणच्याचा मसाला, रामबंधू हिंगयुक्त. या अख्ख्या मोहऱ्या आहेत. ही मोहऱ्याची डाळ आहे आणि ही जाड मीठ आहे. आता मी कढई ठेवली. कढई छान तापली की त्यात आपण तेल घालूया. कढई छान तापली, आपण आता तेल घातलंय त्यात. तर हे छान चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. नंतर कोमट झाल्यावर आपल्याला लागणार आहे ते. आता ही मोहरीची डाळ घेतली आपण. मोहरीची डाळ आता खरपूस भाजून घेऊया. कोणी तशीच घालतं, मी भाजून घेते म्हणजे छान खरपूस लागेल ती. मोहरीची डाळ भाजण्यासाठी आपण कढई ठेवली. तर आता छान तापू द्या, मग आपण त्यात मोहरीची डाळ घालूया. आता कढई छान तापली, आपण आता डाळ घालूया त्यात मोहरीची. छान भाजून घ्यायचं आपण. इकडून तिकडून फिरवत राहायचे, मस्त लागून द्यायचे नाही खायला, फिरवत राहायचं. आता मोहरीची डाळ भाजून झाली. आता आपण त्याला काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता, मोहरीची डाळ काढून घेतली. तर मी याच्यात अख्खी मोहरी आणि बडीशॉप घेतली. आता ती छान आपण भाजून घेऊ. मंद आचेवर भाजायची थोडी थोडी. मी बडीशॉप तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नका टाकू. आता मोहरी आणि बडीशॉप आपण भाजून घेतली छान. तर त्याची बारीक मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. छान कडकडीत तेल तापून घेतलंय, थंड होऊन द्यायचं आहे. तर बडीशॉप आणि मोहरी, अख्खी मोहरी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता हे सगळं साहित्य आपण आंब्यात घालून घेणार आहोत. मोहरीची डाळ, हे बारीक केलेला जाड मीठ आणि हा मसाला. ही घातली मोहरीची डाळ. आता कूट घालूया. आता मीठ घालूया जाड. हा मसाला घालूया. आता मसाला काढून घेतला आपण, सगळं एकजीव करून घेतले. आता आपण एक बरणी भरून घेऊया. छान ह्याच्यात भरून घेऊया बरणी.
आता हे आपण तेल कडकडीत तापून घेतलं होतं. आता हे थंड झाले. आता आपण याच्यात लोणच्यात घालून घेऊया. मी पळीने तेल घालते. झालं आपलं लोणचं तयार. तर हे 2 दिवस असंच मुरत ठेवायचं. छान लागलं. आपलं साधं आणि सोपं लोणचं तयार झालं आहे.